परभणीच्या मासोळी प्रकल्पातून पाणी सोडलं जाणार, पाटबंधारे खात्याकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, उमरखेड महागाव तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर। भंडाऱ्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, पावसामुळे जीर्ण घराची भिंत कोसळली, महिला जखमी, 3 जनावरं दगावली, शेतकऱ्याचं सुमारे 1,22,000 रुपयांचं नुकसान। तर बीडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, बिंदुसरा नदीसह इतर नद्या नाल्यांना पूर, दगडी पुलावरून वाहतूक बंद। नांदेडमध्ये अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूरस्थिती, शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। हिंगोलीत भंडारी खडकी रस्त्यावरील पूल खचला, शालेय विद्यार्थ्यांसह वाहन चालकांना त्रास। पुण्यातील धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, नदीपात्रात सुरू, उजनी धरणातून 31,600 क्युसेक तर घोड धरणातून 10,000 क्युसेक विसर्ग सुरू। इराई धरणाचा पाणीसाठा 98%, धरणाचे सर्व 7 दरवाजे सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हिंगोलीत येलदरी धरणाचे 4 दरवाजे उघडले, पूर्णा नदीपात्रात 4,219 क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जायकवाडी येथील नाथसागर धरणाची पाणी पातळी 99.22%, धरणातून 18 दरवाजातून 75,456 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, गोदाकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचं आवाहन। बीडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ, माजलगाव धरण 83% भरले। तर लातूरमध्ये काल रात्रीपासून अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे शाळांना आज सुट्टी जाहीर, जिल्ह्यातील 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, 49 रस्त्यांवरील वाहतूक देखील बंद। वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, मानोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन देखील विस्कळीत। परभणीच्या पूर्णा 0 फाटा रस्त्यावरील माटेगाव इथे दुधना नदीला पूर, पुलावरून पाणी वाहत असल्यानं परभणीमधील पूर्णा रस्ता वाहतुकीसाठी बंद। तर नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं, सानपाडा सबवेमध्येही पावसाचं पाणी साचलं। हिंगोली जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी, हिंगोलीच्या भटसावंगी तांडा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस। विविध देशांच्या विदेशी दूतावासातील महावाणिज्य दूत वर्षा निवासस्थानी, महावाणिज्य दूतांनी घेतलं वर्षा निवासस्थानी गणरायाचं दर्शन। सुप्रिया सुळे यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, सुप्रिया सुळे सहकुटुंब राजाच्या चरणी नतमस्तक। यवतमाळच्या अमराई येथे आकर्षक पर्यावरणपूरक बाप्पाची स्थापना, विश्वनाथ शेटे यांचा गणपती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। गडचिरोलीत सार्वजनिक गणेश मंडळांकडून मंडपाला विविध प्रकारची आकर्षक रोषणाई, बाप्पाच्या दर्शनासाठी आणि रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। तर कोकणात गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन, श्रीवर्धनमधील जसवली गावात महिलांचं पारंपरिक नृत्य आणि खेळ खेळत धमाल। लालबागच्या दर्शनासाठी नागरिकांसह अभिनेते आणि मान्यवरांची रीख, दिग्दर्शक आणि निर्माता आदिनाथ कोठारेंनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। डोंबिवलीत शंकर जानवलकर यांचा बाप्पा डोंबिवलीकरांच्या आकर्षणाचं केंद्र, बाप्पाला गिरणी कामगार आणि सिनेसृष्टीची सजावट। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर नादब्रह्म कलावेदी ग्रुपकडून चंडावादन, गेल्या 6 वर्षांपासून ग्रुपचं बाप्पा समोर वादन, विसर्जन मिरवणुकीतही ग्रुप सहभाग घेणार। तर लालबागच्या राजाच्या महाप्रसाद वाटपाला पालिकेनं परवानगी नाकारली, लालबागच्या राजाच्या मंडळाकडून भाविकांच्या सेवेसाठी यंदा महाप्रसादाचं आयोजन, मंडळाच्या पेरू कंपाऊंड मंडपालाही पालिकेची नोटीस।
चंद्रपुरात माझी वसुंधरा अभियानांतर्गत 3 फिरते विसर्जन रथ, 1.5 दिवसाच्या 649 गणेश मूर्तीचं कृत्रिम कुंडात विसर्जन, रथात विसर्जन, भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप. कोकणात घरोघरी भजनांच्या माध्यमातून लाडक्या गणरायाची सेवा, लहान मुलींपासून ज्येष्ठ महिला भजन कार्यक्रमात सहभागी. तर गौरी आगमन 2 दिवसांवर हिंगोलीत औंढा नागनाथ शहरात बाजारपेठेत गौरींचे मुखवटे विक्रीसाठी दाखल. मुखवटे खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं. राज्यपालांनी गणरायाची आशीर्वचन पूजा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योगपती मुकेश अंबानींच्या गणपतीचं दर्शन घेतलंय. शिंदे यांनी मुकेश अंबानींच्या निवासस्थानी जाऊन घेतलं दर्शन. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. आंदोलनाची दखल न घेतल्यानं अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न. पुण्यात मुळशीत चाचवली परिसरात 2 एसटी बस समोरासमोर धडकल्या. अपघातात 12 प्रवासी गंभीर जखमी. सांगलीत कृष्णा नदीत उडी घेऊन अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न. अग्निशमन दलाने बोटीच्या मदतीनं मुलीचे प्राण वाचवले. सिंधुदुर्गात रमाईनगर परिसरात चिंचेचं झाड कोसळून घराचं मोठं नुकसान. एका व्यक्तीला किरकोळ दुखापत. स्कूल बसचा ब्रेक फेल झाल्यानं दुचाकीला धडक. नाशिकच्या सिडकोतील राजसंभाजी स्टेडियम समोरील दुर्घटना. दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू तर मुलगा जखमी. पुण्यातील दरीपूल परिसरात भंगाराच्या गोडाऊनला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. कोणतीही जीवितहानी नाही. अमरावती जिल्ह्यातील भातुकली तालुक्यात आसरा गावात ढगसदृश्य पाऊस. लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं. पावसामुळे गावातील शेती आणि घराचं मोठं नुकसान. तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं आमरण उपोषण सुरू. सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगेंचं आझाद मैदानावर आमरण उपोषण. सरकार सहकार्य करत आहे, आपणही सरकारला सहकार्य करायचं. कोणीही जाळपोळ दगडफेक करू नका. मनोज जरांगेंचं आंदोलनकर्त्यांना आवाहन. 2 तासात मुंबई मोकळी करा, पोलिसांना सहकार्य करा. पोलीस नाराज झाले नाही पाहिजेत. आंदोलकांना जरांगेंच्या सूचना. मागणी मान्य होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही. मनोज जरांगेंचा निर्धार. बेमुदत आंदोलनाची परवानगी द्या, तसंच आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी. तर सरसकट शब्दाला आमचा विरोध. सरसकट आरक्षण होऊ शकत नाही. ज्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही त्यांचं सर्वेक्षण होईल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्ट मत. विरोधकांनी आंदोलनावर भूमिका घेणं महत्त्वाचं. समाजाला सर्वांची भूमिका समजणं महत्त्वाचं. बावनकुळेंची स्पष्टोक्ती. तर सर्वसामान्य मराठा समाज वेगळ्या भूमिकेत नाही. मराठा समाजानं सरकार आणण्यास मदत केली. राज्य सरकार सर्व समाजांसोबत, मात्र याचं काढून त्याला देणं, याला सरकारचा विरोध. बावनकुळेंचं वक्तव्य. आंदोलकांना सहकार्याची सरकारची नेहमीच भूमिका. नियमात बसणाऱ्या आणि कोणावरही अन्याय न करणाऱ्या मागण्या मान्य करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका. मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य. तर ओबीसीतून आरक्षण या मागणीवर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस गप्प. मनोज जरांगे या पक्षांना स्पष्टता मागणार का? केशव उपाध्येंचा प्रश्न. आझाद मैदानावर आंदोलनस्थळी गणपती बाप्पाची स्थापना. मनोज जरांगेंच्या हस्ते बाप्पाची स्थापना आणि आरती. मुंबईत मराठा आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी. ईस्टर्न फ्रीवेसह मुंबईत वाहतूक कोंडी. संविधानाच्या चौकटीत राहून मागण्या करा. संविधानाच्या चौकटीबाहेरची मागणी मान्य होणार नाही. भाजप आमदार परिणय फुकेंचं आवाहन. जरांगे हजारो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल. मात्र आंदोलन कसं हाताळायचं तो राज्याच्या प्रमुखांचा प्रश्न. जरांगेंच्या आंदोलनावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया.
सीएसएमटी परिसरात बीएमसी मुख्यालयासमोर आंदोलकांची कृत्रिम तलावात अंघोळ. प्रातिनिधिक स्वरूपात कृत्रिम तलाव तयार करून आंदोलकांची अंघोळ. मराठा समाजाच्या आंदोलनावर ठोस निर्णय घेणं आवश्यक. जरांगेंच्या आंदोलनाला नक्कीच यश मिळेल. केंद्र सरकारच्या माध्यमातून मागणी पूर्ण करा. विनायक राऊतांची मागणी. दबाव तंत्राचा वापर करून मुंबई बंद पाडण्याचा घाट. ओबीसी आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. जरांगेंच्या आंदोलनावरून मृणाल ढोले पाटलांचा आरोप. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तातडीनं कार्यवाहीची मागणी. शिवसेना शब्द पाळते. मराठा समाजाला 10% आरक्षण देणार बोललो आणि दिलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. कायद्याच्या चौकटीत बसून जे देता येणार ते देऊ. ओबीसींचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला दिलं जाणार नाही. एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती. आपल्याला शांततेत आरक्षण हवंय. जे गोंधळ घालतात ते लोक आपले नाहीत. यामध्ये राजकीय हस्तक्षेप असू शकतो. गोंधळ घालणाऱ्यांना माझ्याकडे घेऊन या. कार्यकर्त्यांना जरांगेंचा आदेश. महाविकास आघाडीचे 2 खासदार मनोज जरांगेंच्या भेटीला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय जाधव मनोज जरांगेंच्या भेटीला. येणाऱ्या काळात मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन दडपलं जाईल. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे. काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांची मागणी. तर आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात. हेच लोकशाहीचं खरं तत्व. मराठा आंदोलनावर रोहित पवारांचं ट्विट. मराठा आरक्षणासाठी ही लढाई. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय परत घरी जाणार नाहीत. तर सरकारने आंदोलनाची दखल घ्यावी. आंदोलकांची मागणी. जरांगेंच्या आंदोलनावर मुंबई पोलिसांची ड्रोनद्वारे नजर. सीएसएमटी ते आझाद मैदान परिसरावर पोलिसांची नजर. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कता. तर मराठा आंदोलन मोर्चात सतीश देशमुख यांचा मृत्यू. देशमुख कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी मान्य होईपर्यंत देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्धार. जरांगे समर्थकांची मुंबईत पोलिसांकडून अडवणूक. मानखुर्द जवळ पोलिसांनी बंदोबस्त लावून गाड्या अडवल्या. गाड्या अडवल्यामुळे 4 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. धुळ्यातून शेकडो मराठा बांधव रेल्वेने मुंबईकडे रवाना. 1 मराठा लाख मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. आझाद मैदानावर आंदोलनात सहभागी होणार. राज्य शासनाचे शिष्टमंडळ आज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता. सरकारचे प्रतिनिधी आझाद मैदानात जरांगेंची भेट घेण्याची शक्यता. तृप्ती देसाईंचा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा. काल तृप्ती देसाईंनी मनोज जरांगेंची घेतली भेट. आरक्षणाबद्दल योग्य मार्ग काढणं हीच सर्वांची भावना. जरांगे पाटील आणि सरकार चर्चेसाठी तयार. नक्कीच सकारात्मक मार्ग निघेल अशी अपेक्षा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. बीडचे 2 आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके मनोज जरांगेंच्या भेटीला. आंदोलनाची माहिती 4 महिन्यांआधीच दिलेली. सरकार कालपर्यंत झोपलं होतं का? सोळकेंचा सवाल. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात. मनोज जरांगे हा शरद पवार यांचा सुसाईड बॉम्बर. भाजप आमदार संजय केनेकर यांचा आरोप. तर मनोज जरांगेंच्या आंदोलनाला कोल्हापुरातून पाठिंबा. दसरा चौकात जोरदार घोषणाबाजी करत सकल मराठा समाजाचा आंदोलनाला पाठिंबा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.